नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। ओम श्री महालक्ष्मी देवे नमः। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। श्री महालक्ष्मीचं व्रत करणाऱ्यांनी दर गुरुवारी कोणते नियम पाळावे, म्हणजे दिवसभरात कोणकोणती कामं करावीत, कोणती कामं करणं टाळावीत, त्याचबरोबर गुरुवारच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। जसं की गुरुवारच्या दिवशी श्री महालक्ष्मी पूजनाबरोबरच भगवान श्रीहरी विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते। त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी श्री दत्तगुरूंची सुद्धा पूजा करण्याची पद्धत आहे। आणि मार्गशीर्ष महिना नसला तरी पण गुरुवार हा श्री दत्तगुरूंचा वार मानला जातो। तर असं हे गुरुवारचं महत्त्व असल्यामुळे गुरुवारच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे, काय करणं टाळायचं आहे, आणि सध्या तर मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे, त्यामुळे विशेष करून आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओत सांगेल। व्हिडिओ संपूर्ण पहा, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। सर्वात प्रथम तुमच्यापैकी जे कुणी गुरुवारचं हे महालक्ष्मीचं व्रत करणार आहेत त्यांना व्रतासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। तुमचं श्री महालक्ष्मीचं व्रत अगदी चांगल्या पद्धतीने पूर्ण हो आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला सर्व सुखांची प्राप्ती हो अशी मी प्रार्थना व्यक्त करते आणि एक एक करून सर्व माहिती सांगते। मंडळी, 13 डिसेंबर 2023 बुधवारचा दिवस, या दिवसापासून मार्गशीर्ष महिन्याला प्रारंभ झालेला आहे। आपण दिवाळीनंतर सगळ्यात जास्त वाट कशाची बघत असू तर ती म्हणजे मार्गशीर्ष महिन्याची। कारण प्रत्येकाला वाटतं आपलं घर जे आहे ते नेहमी हस्तखेळतं असावं, घरामध्ये सुख शांती आणि समाधान असावं, त्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील सुद्धा असतो। आणि तेच आपल्या घरामध्ये नेहमी दुःख असेल, घरामध्ये नेहमी दूषित वातावरण असेल तर आपलं लक्ष कशातही लागत नाही। त्यासाठी आपल्याला सुखशांती आणि समाधान देणारं गुरुवारचं हे मार्गशीर्ष महिन्यातलं महालक्ष्मीचं व्रत करायचं असतं। ज्यांनी आजपर्यंत हे महालक्ष्मीचं व्रत केलेलं असेल त्यांना त्याचे चांगले अनुभव सुद्धा वाट्याला आले असतील। आता आपल्याला यंदा म्हणजे 2023 या वर्षामध्ये 14 डिसेंबर, 21 डिसेंबर, 28 डिसेंबर, त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये 4 जानेवारी 2024 आणि 11 जानेवारी 2024 असे एकूण 5 गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचे करायचे आहेत। कारण यंदाच्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार आलेले आहेत। शेवटच्या गुरुवारी अमावस्या असली तरी पण आपण उद्यापन शेवटच्या गुरुवारी म्हणजे 5व्या गुरुवारी करू शकतो। जसं लक्ष्मीपूजन आपल्याला अमावस्येच्या दिवशी करता येतं त्याच पद्धतीने उद्यापन करायला सुद्धा कोणतीही अडचण नाही। अडचण केव्हा, जर तुमची स्वतःची म्हणजे मासिक धर्म, सुतक यासारखी काही अडचण असेल तर मात्र तुम्ही त्या दिवशी उद्यापन करू नका। ते उद्यापन हवं तर तुम्ही 4थ्या गुरुवारीच करून घ्या। जर तुम्हाला समजलं की अशी अडचण आपल्याला शेवटच्या गुरुवारी असणार आहे तर मग तुम्ही शेवटच्या गुरुवारी फक्त उपवास करा, 4थ्या गुरुवारी उद्यापन करा। किंवा मग तुम्ही पौष महिन्यामध्ये तुमचे जे अडचणीत गेलेले गुरुवार आणि उद्यापन केलं तरी सुद्धा चालणार आहे। बऱ्याच जणांनी पौष महिना आणि उद्यापनाच्या बाबतीत हे विचारलेलं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे, आम्ही पौष महिन्याच्या बाबतीत असं ऐकलेलं आहे की पौष महिन्यामध्ये शुभ कार्य, धार्मिक कार्य करू नयेत, तर मग उद्यापन करणं योग्य राहील का? जास्तीचे गुरुवार आमचे जे अडचणीत गेलेले आहेत ते राहतील तर ते पौष महिन्यामध्ये करणं योग्य राहील का? नक्कीच पौष महिन्याची कोणतीही अडचण नाही। पौष महिन्याच्या बाबतीत तुम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा शंका तुमच्या मनामध्ये ठेवू नका। कारण ज्या महिन्यामध्ये अशा काही अडचणी असतात किंवा काही ठराविक महिन्यामध्ये असे काही दिवस असतात की ते आपल्याला पाळायचे असतात, त्यामध्ये धार्मिक कार्य, विधी करू नयेत असं सांगितलेलं असतं, तर तसं मी तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओतून सांगत जाईल। पौष महिन्यामध्ये तुम्ही तुमचे राहिलेले गुरुवार किंवा उद्यापन नक्कीच करू शकता। आता आपला पहिला गुरुवार जो आहे तो उद्या म्हणजे 14 डिसेंबरला असणार आहे। तर या पहिल्या गुरुवारी आपल्याला माता लक्ष्मीचं स्वागत आपल्या घरी करायचं आहे। मार्गशीर्ष गुरुवारच्या निमित्ताने माता लक्ष्मी जणू काही आपल्या घरामध्ये आगमन करते आहे आणि असे एकूण 5 गुरुवार करून तिचं वास्तव्य जे आहे ते स्थायी स्वरूपात आपल्या घरामध्ये आपल्याला टिकवून ठेवायचं आहे। यासाठी पहिल्या गुरुवारी आपण अगदी मानपानाने तिचं स्वागत करूया। तर काय करायचं, सकाळी लवकर उठायचं। जेव्हा जेव्हा तुमची कोणतीही व्रतवैकल्य असतात तर तेव्हा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे किंवा मग सूर्योदयाच्या आत उठण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पूजा अर्चा तुमचं सगळं साग्रसंगीत पार पडेल आणि तुम्हाला आत्मिक समाधान मिळेल। सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम अंघोळ करा। तर या दिवशी स्त्रियांनी केस धुवायचे नसतात,
त्याचबरोबर आपली जी जास्तीची स्वच्छतेची कामं आपण कधीकधी काढत असतो बघा, तर ती गुरुवारच्या दिवशी काढायची नाही आहेत. भलेही मार्गशीर्ष गुरुवार आहे म्हणूनच नाही, तर गुरुवारचा हा नियम आहे की आपला गुरुग्रह मजबूत ठेवण्यासाठी आपल्याला हे नियम पाळायचे असतात. आपली जी दैनंदिन स्वच्छतेची कामं आहेत ती आपण करू शकतो, मात्र आपण जी जास्तीची स्वच्छतेची कामं काढतो तर ती आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायची नसतात. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हळद मिक्स करू शकता आणि त्या पाण्याने तुम्ही अंघोळ करू शकता. तुमची दुसरी काही अडचण असेल किंवा गुरुवारचं तुमचं 4थ्या दिवसाचं केस धुणं आलेलं असेल मासिक धर्माच्या निमित्ताने, तर मग तुम्ही केस धुवायचे असतील तर त्या पाण्यामध्ये सुद्धा थोडीशी हळद मिक्स करून त्या पाण्याने केस धुवू शकता. बाकी व्रत आहे, उपवास आहे म्हणून तुम्हाला केस धुण्याची अजिबात गरज नाही. इथून पुढे तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुमचं गुरुवारचं व्रत येईल आणि व्रताव्यतिरिक्त तुम्हाला जर केस धुवायचे असतील किंवा नसतील म्हणजे समजा मासिक धर्म असेल आणि तुमचं जर 4थ्या दिवशी केस धुणं आलं तर मग तुम्ही गुरुवारी केस धुवा, आणि नसेल तर तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी व्रतासाठी केस धुतले तरीसुद्धा चालेल. तर हा एक नियम लक्षात ठेवायचा आहे. अंघोळीच्या बाबतीत सांगितलं. आता यानंतर आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. तर एका तांब्यात किंवा कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही पाणी घ्या, त्यामध्ये थोडंसं कुंकू, हळद, त्याचबरोबर थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे आपल्याला. फूल असेल तर फूलसुद्धा ठेवू शकता. आणि त्यानंतर सूर्याकडे बघत आणि सूर्याच्या किरणांकडे बघत आपल्याला ओम घृणी सूर्याय नमः असा मंत्र म्हणत आपल्या मुखाने सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. तर महिलांसाठी हा मंत्र आहे ओम घृणी सूर्याय नमः, आणि पुरुषांनी ओम सूर्याय नमः असं म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य दिलं तरीसुद्धा चालतं. यानंतर अर्घ्य दिलेलं जे काही पाणी आहे ते आपल्याला ओलांडायचं नाही आहे, ही काळजी घ्या, जेणेकरून तुमच्याकडून हा अर्घ्य देण्याचा नियम चांगल्या प्रकारे पाळला जाईल. शक्यतो जिथे झाडं वगैरे असतील तर तिथे तुम्ही अर्घ्य दिलं तर ते पाणी झाडांमध्ये पडेल आणि तुमच्याकडून ते ओलांडलंसुद्धा जाणार नाही. यानंतर आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दाराचा उंबरठा असतो तो चांगला पुसून घ्यायचा आहे. घरामध्ये ज्या काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाईब्स येतात तर आपल्या मुख्य दारातून त्याचा प्रवेश होतो असं म्हटलं जातं. तर हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला तो मुख्य दाराचा उंबरठा चांगला पुसून घ्यायचा आहे. गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाला अतिशय महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा हळद मिक्स करून त्या पाण्याने उंबरठा पुसून घेऊ शकता. बऱ्याच जणी हळदीचं लेपन करतात, तुम्हाला ते करायचं असेल तर तेही करू शकता. पण गुरुवारच्या दिवशी आपल्याला भरपूर कामं असणार आहे व्रताच्या निमित्ताने, त्यामुळे जे जे शक्य होईल ते करा. जे शक्य होणार नाही ते टाळलं तरीसुद्धा चालेल. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अजिबात जबरदस्ती नाही आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मुख्य दाराच्या उंबरठ्याची पूजा करायची आहे. तर तुम्ही अगदी थोडं तिथे हळदी कुंकू लावा, जास्तीचं वाहत बसू नका, जेणेकरून दिवसभर तुम्हाला तिथे जाणं येणं करायचं आहे तर उगाचच पाय वगैरे पडायला नको. तर अगदी नियम आहे म्हणून थोडं हळदी कुंकू तिथे वाहा. त्याचबरोबर एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही दिवसभर तुमच्या दाराच्या एका साईडला जर जागा असेल तर पाणी भरून ठेवा. त्यामध्ये तुम्ही तुळशीची पानं किंवा फुलंसुद्धा मिक्स करून ठेवू शकता. माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी तुम्हाला जर हे करायचं असेल तर मी तुम्हाला हे सुचवते आहे, जमल्यास ते करा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, दरवाजाच्या कोणत्याही एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला तुम्हाला लावायचे असतील तर दोन्ही बाजूला 2 मातीचे दिवे लावायचे आहेत, म्हणजे मातीच्या पंत्या लावायच्या आहे. त्यामध्ये तुम्ही आपल्या ज्या लांब वाती असतात दुहेरी वाती तेलाच्या, तर त्या प्रज्वलित केल्या तरीसुद्धा चालतील. या पंत्या ठेवताना तुम्हाला काय करायचं आहे, खाली थोडं हळदीने सारवायचं आहे. जसं आता पूर्वीच्या काळी शेणाने घर सारवलं जायचं किंवा भिंतीसुद्धा त्याचं भिंती लिंपल्या जायच्या, म्हणजे भिंतींना कुठे भेगा वगैरे गेला तर माती आणि शेण मिक्स करून ते केलं जायचं. आता आपल्याला ते उपलब्ध होत नाही शक्यतो, त्यामुळे काय करायचं, हळदीची पेस्ट करायची. समजा तुम्ही उंबरठ्याला लेपन करणारच असाल तर मग तीच हळदीची पेस्ट वापरायची. नसेल करणार तर मग दिव्यांसाठी म्हणून थोडीशी हळद तुम्ही त्याची पेस्ट करा. आणि दिवे जिथे ठेवायचे आहे दोन्ही कोपऱ्यांना किंवा एका कोपऱ्याला दाराच्या, तर तिथे गोलाकार त्या हळदीने सारवून घ्या. अगदी थोडंसं सारवायचं आणि त्यावर हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचे आहे. तर या दिव्यांचं जे तोंड आहे ते कुठे करायचं, आपल्या
घराकडे नाही तर बाहेरच्या दिशेला या वातींचं तोंड करायचं, जेणेकरून जाता येता तुम्हाला ते कळेल. बाकी लक्ष्मीची जी पावलं असतात तर ती आपल्या घरामध्ये येत आहेत अशा पद्धतीने ती काढायची आहेत आणि फक्त दिव्यांच्या वाती आपल्याला बाहेरच्या दिशेने ठेवायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. भलेही मग तिकडे तुमची कोणतीही दिशा येऊ. तर माता लक्ष्मीची पावलं तुम्ही रांगोळीने काढू शकता, हळदी कुंकवाने काढू शकता, काहीच हरकत नाही. त्याचबरोबर तुमच्या घराच्या मुख्य दारावर गुरुवारच्या निमित्ताने हळदीनेच एक स्वस्तिक काढायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला जर रांगोळी काढणं शक्य असेल तर रांगोळीसुद्धा काढून तुम्ही माता लक्ष्मीचं स्वागत या पद्धतीने करू शकता. हे झालं माता लक्ष्मीच्या स्वागताबाबत. बाकी व्रत कसं करायचं, पूजा मांडणी कशी करायची हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्यानुसार तुम्ही ती व्रताची पूजा मांडणी करा. कथा जी आहे महालक्ष्मी व्रताची कथा ती तुम्ही दिवसभरात कधीही वाचली तरीसुद्धा चालेल किंवा संध्याकाळची जी पूजा असते तेव्हा वाचली तरीसुद्धा चालेल. आता गुरुवारच्या दिवशी ज्यांना ज्यांना उपवास नाही आहे तर त्यांनी जेवणामध्ये भात खायचा नाही आहे, तांदळाचा समावेश दिवसभराच्या जेवणात करायचा नाही आहे. रात्री तर आपण देवीला वरण भात, मेथीची भाजी, पोळी किंवा गोड पदार्थ असा नैवेद्य, शक्यतो महाराष्ट्रामध्ये तर हाच नैवेद्य गुरुवारचा उपवास सोडायला केला जातो. तर किंवा दुसराही असेल तरी पण भात आपल्या जेवणामध्ये बऱ्यापैकी असतो. त्यामुळे संध्याकाळी तुम्ही तांदळाचं सेवन केलं तरीसुद्धा चालेल, पण दिवसभरामध्ये तुम्हाला तांदळाचं सेवन करायचं नाही आहे. ज्यांना उपवास नाही आहे त्यांच्यासाठी सांगते, तर त्यांच्यासाठी तुम्ही गुरुवारच्या निमित्ताने जेवणामध्ये पिवळ्या रंगाचे पदार्थ बनवू शकता, जसं की हरभऱ्याच्या डाळीचे पदार्थ असतील, त्यामध्ये कढी किंवा हरभऱ्याच्या डाळीपासून आपल्याला जे काही बनवता येईल ते बनवू शकता. किंवा पिवळ्या रंगाचं म्हणून आपण काय पदार्थ किंवा काय जेवण या दिवशी करू शकतो, तर तुम्ही तसे पदार्थ या दिवशी बनवू शकता. गुरुवारच्या या नियमांमध्ये गाईच्या बाबतीत एक नियम असा आहे की गुरुवारच्या दिवशी गाईला हरभऱ्याची डाळ आणि गूळ खाऊ घालावा, जेणेकरून गोमातेचा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहतो, आपल्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही. तसंही मार्गशीर्ष गुरुवारच्या निमित्ताने संध्याकाळी आपण जेव्हा माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवतो तेव्हा गायीसाठी सुद्धा आपल्याला घास काढायचा असतो, ज्याला गोग्रास असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, आपण नैवेद्यामध्ये जे काही बनवतो त्यातलं आपल्याला थोडंसं गायीला सुद्धा द्यायचं असतं. तर तुम्हाला दिवसभरामध्ये शक्य झालं तर तुम्ही दिवसभरामध्ये सुद्धा गायीला हरभऱ्याची डाळ आणि गूळ देऊ शकता. संध्याकाळी तुम्हाला नैवेद्याऐवजी हे द्यायचं असेल तर तुम्ही संध्याकाळी दिलं तरीसुद्धा चालेल. तर हरभऱ्याची डाळ आणि गूळ कसं द्यायचं, तुम्ही बुधवारीच हवं तर रात्री हरभऱ्याची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता, अगदी थोडीशी घ्यायची, चमचाभर, आणि सकाळी ती डाळ पाण्यातून काढायची, त्यामध्ये गूळ मिक्स करायचा आणि ही गूळ मिक्स केलेली डाळ जी आहे, आपण चपातीचं जे काही पीठ मळतो तर त्या पिठाच्या गोळ्यामध्ये ही गूळ मिक्स केलेली डाळ भरायची आणि तो पिठाचा गोळा आपल्याला गाईला खाऊ घालायचा असतो. आता ज्यांना गाय उपलब्ध होणार नाही त्यांनी हे पक्ष्यांना अगदी बारीक बारीक पिठाचे गोळे करून पक्ष्यांसाठी टाकले तरीसुद्धा चालतं, किंवा इतर पाळीव प्राण्यांना तुम्ही हे दिलं तरीसुद्धा चालेल. किंवा मग हे शक्य नसेल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी कधीही थोडंसं धान्य म्हणजे तांदूळ असतील, गहू असतील तर ते तुम्ही पक्ष्यांना किंवा प्राण्यांना खाऊ घालू शकता, की जे प्राणी धान्य खाऊ शकतात. आता पक्ष्यांना धान्य टाकलं तर पक्षी धान्य खाऊ शकतात आणि तुम्हाला जर दुसऱ्या प्राण्यांना काहीतरी अन्न खाऊ घालायचं असेल तर मग तुम्ही पोळी वगैरे किंवा जे काही ते प्राणी खाऊ शकतील असं अन्न त्यांना देऊ शकता. जेणेकरून यामध्ये आपल्याला एक उद्देश असा साध्य करायचा आहे की मुक्या प्राण्यांचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला या दिवशी घ्यायचा आहे. यानंतर पाळायचा अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे जर महालक्ष्मीचं व्रत असेल तर पूजा करताना साहजिक आपण आपल्या कपाळी हळदी कुंकू लावतच असतो. पुरुष असतील तर त्यांनी चंदनाचा किंवा हळदीचा टिळा आपल्या कपाळावर लावला तरीसुद्धा चालेल. आणि आपल्या घरामध्ये जी काही लहान मुलं बाळं असतात त्यांना प्रत्येक गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार असो किंवा नसो, प्रत्येक गुरुवारी त्यांच्या कपाळावर किंवा मग मानेवर किंवा मनगटावर चंदनाचा किंवा हळदीचा एक टिळा अवश्य लावावा. यापैकी म्हणजे मान, मनगट किंवा कपाळ यापैकी तुम्हाला जिथे जिथे शक्य होईल तिथे तुम्ही हा टिळा लावायचा आहे. तर यामुळे सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंचा किंवा माता लक्ष्मीचा वरदहस्त जो आहे तो आपल्यावर कायम राहतो. तर त्यासाठी आपल्याला हा टिळा लावायचा असतो. आता या दिवशी काय करायचं नाही,
या दिवशी आपल्याला घरामध्ये अजिबात भांडणं करायची नाही आहे, वाद घालणं टाळायचं आहे. घरामध्ये शांतता कशी राहील, चांगलं वातावरण कसं राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. त्याचबरोबर या दिवशी ज्यांचं व्रत आहे त्यांनी आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद अवश्य घ्यावा. त्याचबरोबर या दिवशी नख कापणं, केस कापणं, मुंडन करणं यासारखी कामं आपल्याला टाळायची आहे. गुरुवारच्या दिवशी ही कामं करणं वर्ज्य मानलं जातं, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर महालक्ष्मीचं व्रत आपलं चालू असल्यामुळे गुरुवारच्या दिवशी कर्ज घेणं किंवा कर्ज देणं या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे. आणि काही कारणांमुळे आपल्याला जर कुणाला पैसे द्यावे लागले तर ते संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याची जी काही वेळ असते त्या वेळेमध्ये देणं आपल्याला टाळायचं आहे. हे जे व्यवहार आहेत ते तुम्ही दिवसभरामध्ये मग करू शकता. बऱ्याच जणांनी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो कसा घ्यावा याबाबत विचारलेलं आहे. मार्गशीर्ष महिना चालू आहे, तर तुम्हाला जर मूर्ती किंवा फोटो यापैकी काही घ्यायचं असेल तर नक्कीच घेऊ शकता. कारण वर्षभरामध्ये आपण बऱ्याच प्रकारचे सणवार, व्रतवैकल्य अशा पद्धतीची साजरी करतो की त्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असणं अतिशय गरजेचं असतं. तुम्हाला जर मूर्ती घ्यायची असेल तर तुम्ही ती चांदीची घेऊ शकता, पितळेची घेऊ शकता किंवा इतर ज्या धातूंमध्ये ती मिळत असेल तर ती घेऊ शकता. धातूची किंवा मातीचीच असली पाहिजे असा कोणताही आग्रह नाही. फक्त मूर्ती पोकळ नसावी तर ती भरीव असावी एवढीच एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मी घुबडावर बसलेली असेल तरीसुद्धा काही अडचण नाही. घुबडाला बरेच जण अशुभ मानतात, पण ते तसं नाही आहे. घुबड उलट लक्ष्मीकारक आहे, तर तशी मूर्तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. कमळात बसलेली सुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि तिच्याबरोबर जे काही सोंड वरती केलेले हत्ती असतात तर अशी मूर्तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती कशावर आरूढ आहे याला अजिबात महत्त्व नाही आहे. तर मूर्ती फक्त भरीव असली पाहिजे. मूर्ती आपल्याला स्वतःला बघायला प्रसन्न वाटली पाहिजे. तिच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न मुद्रा असली पाहिजे. अशा पद्धतीची मूर्ती आपण खरेदी करा. कारण देवाकडे आपण जे काही मागत असतो, आपण देवाकडे जे काही बघत असतो तर एक आशा आपल्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी असते आणि ज्या मूर्तीकडे बघून आपल्याला चांगलं वाटेल अशा प्रसन्न मुद्रेची मूर्ती किंवा फोटो आपल्याला घ्यायचा आहे. फोटोसुद्धा तुम्ही म्हणजे तुम्हाला आवडेल तशी तुम्ही माता लक्ष्मीची फोटो फ्रेम घेऊ शकता, तर तीसुद्धा प्रसन्न मुद्रेची असावी एवढीच काळजी घ्यायची आहे. फोटोच्या बाबतीत जास्त काही बारीक बघण्याची गरज नाही. तुम्हाला जसं वाटेल, जशी आवडेल तशी तुम्ही घेऊ शकता. भलेही भगवान श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मी असेल तर तशी घेऊ शकता. गणपती बाप्पांबरोबर म्हणजे श्री लक्ष्मी आणि गणेश यांची एकत्रित फोटो फ्रेम असेल तर तशी घेतली, ती पूजेमध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल. आता ज्यांना टाक वगैरे बनवायचे आहेत, घरामध्ये चांदीचे आणि तांब्याची पाट असलेले टाक नसतील किंवा पूर्ण तुम्हाला चांदीचे बनवायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकता. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे सुरुवातीचे 5-6 दिवस असतात त्यामध्ये आपण खंडोबा महाराजांची सेवा करत असतो किंवा बऱ्याच जणांना वाटतं की आपण आपल्या कुलदैवतांच्या दर्शनाला जावं, तर ते कामसुद्धा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकता. गुरुवारच्या पूजेमध्ये तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्तीसुद्धा प्रत्येक गुरुवारी ठेवू शकता. तसंही मार्गशीर्ष महिन्यामध्ये अन्नपूर्णा जयंती असते, म्हणजे माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस असतो. तर तुम्हाला पूजेमध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची असेल तर तीसुद्धा ठेवू शकता. ज्यांनी आत्तापर्यंत ती घेतलेली नाही आहे, शक्यतो मुलीला लग्नामध्येच अन्नपूर्णा देवीची मूर्ती दिली जाते, पण पूर्वीच्या काळापासून प्रत्येकाला ती दिली गेली असेल किंवा कुणाकुणाचं आत्ता लग्न झालेलं असेल त्यांना दिली गेली नसेल, घ्यायची असेल तर आता तुम्ही स्वतःच्या खर्चाने ती घेतली तरीसुद्धा चालणार आहे. तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती समजा तुम्ही गुरुवारच्या पूजेमध्ये ठेवली तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी जेव्हा आपण ही पूजा काढतो तर तेव्हा तुम्ही अन्नपूर्णा देवीला सुद्धा स्नान घालून नंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून तिच्यावर धान्यार्पण करू शकता आणि नंतर पुन्हा तुमच्या देवघरामध्ये स्थापन करून देऊ शकता. अन्नपूर्णा देवीची स्थापना कशी करायची, म्हणजे मूर्ती जेव्हा आपण नवीन आणतो तर तिची स्थापना कशी करायची याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये अन्नपूर्णा देवीचं सुद्धा व्रत केलं जातं, तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर कमेंट्समध्ये कळवा. तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल. पण तुमच्या जास्तीत जास्त कमेंट्स जर असल्या, तुम्हाला जर ते व्रत करायचं असेल तर मग मला तो व्हिडिओ बनवायला सोपं जाईल.
गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तुम्ही परत माता लक्ष्मीची पूजा कराल तर त्यावेळेस तुम्ही पुन्हा तुमच्या घराच्या मुख्य दारामध्ये म्हणजे दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये 2 पंत्या प्रज्वलित करू शकता. तुमच्याकडे गाईचा गोठा असेल म्हणजे तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही त्या दिवशी गाईची पूजा करून गाईच्या गोठ्यामध्ये सुद्धा दीपदान करू शकता, दिवा लावू शकता. आणि जिथे तुमची अडगळीची खोली असेल तर तिथेसुद्धा या दिवशी अंधार ठेवू नका. त्या दिवशी तिथेसुद्धा तुम्ही दीपदान करू शकता. तुळशीलासुद्धा आठवणीने तुपाचा दिवा लावायला विसरू नका. तूप नसेल तर तेलाचा का होईना नक्की लावा. आणि तुम्हाला जर या दिवशी काही धूप वगैरे तुमच्या घरामध्ये करायचं असेल जेणेकरून घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण राहील तर त्यासाठी तुम्ही पंचगव्याचा वापर करू शकता. तर बाजारामध्ये पंचगव्यांनी तयार केलेल्या पंत्या मिळतात. म्हणजे आपण त्याच पंतीमध्ये वात वगैरे लावली आणि ती वात प्रज्वलित केली तर ती पंचगव्याची पंती जी आहे तीसुद्धा हळूहळू जळत जाते. फक्त ती आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये ठेवावी लागते. तर तुम्ही तसंही आणू शकता किंवा मग गाईचं जे काही पंचगव्य तर ते डायरेक्ट आपल्याला विकतही मिळतं. आणि घरीसुद्धा आपण जसं की शेणाची आपली गोवरी असते, गाईच्या शेणाची गोवरी, तर तिच्यावरच आपण थोडंसं तूप वगैरे टाकू शकतो, कापूर टाकू शकतो किंवा गाईपासून तयार झालेले जे काही पदार्थ आहेत जसं की दूध, तूप, लोणी असं सगळं आपण त्या गौरीवर टाकून ते सगळं प्रज्वलित करू शकतो. आणि त्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरभर फिरवू शकतो. तर असं वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला हे करता येऊ शकतं. ज्यांना हे करणं शक्य होणार नाही त्यांनी आपला एक साधा धूप लावला किंवा मग कापूर जाळला तरीसुद्धा चालणार आहे. तर अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आपण या गुरुवारच्या निमित्ताने करू शकतो. ज्यांचं श्रद्धास्थान श्री दत्तगुरू आहे त्यांनी गुरुवारी दत्तगुरूंची सेवा केली तरीसुद्धा ती फलदायी ठरते. दत्तगुरूंचे आशीर्वाद आपल्या पाठीमागे कायम राहतात. फक्त गुरुवार कोणताही असो, भलेही तो कोणत्याही महिन्यातला असो, त्या दिवशी फक्त गुरुवारी आपल्याला जी जी कामं करणं टाळायची आहेत तीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगितलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारच्या या व्रतासंबंधी किंवा गुरुवारी पाळण्याच्या नियमांविषयी जी माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोहोचवा. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करावा लागेल. आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.